आमचा कशेळ बीच झालाय फिरून. आता आम्ही आलोय पावस मंदिरामध्ये. तुम्ही परिसर बघू शकता मंदिराचा. भारी असा परिसर, गणपती मंदिर. आम्ही आता मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचा व्हिडिओ दाखवू. आतमध्ये फोटो काढायला परवानगी आहे का नाही ते नाही माहिती, तुम्ही बाहेर बघा. एकदम असा भारी परिसर. अरे अलाउड नाही तुझा फोटो काढायला म्हणून जाताना काढ. आमचं दर्शन झालंय गाईज. आम्ही आज परत एकदा महाप्रसाद घ्यायला आलोय. असे सांग आपल्या वारकरी संप्रदायाबद्दल. आपल्या वारकरी संप्रदायाचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, जिथं जाईन तिथं भूक भागवणारं काम आहे. हां, तुम्ही बघू शकता. तुम्ही जे पण वारकरी संप्रदायाचं मंदिर असेल तिथं जाल, तुमचं दर्शन तर होईलच, पण उपाशीपोटी कधी तुम्हाला परत नाही पाठवणार मंदिरातनं. प्रत्येक मंदिरात अशी महाप्रसादाची व्यवस्था असते. तर गाईज आम्ही मंदिरात आलो होतो, तर इथं वेगवेगळे श्लोक लिहिलेले आहेत. त्या श्लोकांमध्ये खूप असा अर्थ दडलेला आहे. 5 श्लोक. नाही अंगी नम्रपणा, काय विद्या धनमान, नाही परोपकार वृत्ती, काय करावे सांगते. तर गाईज याचा अर्थ असा होता की जर अंगी नम्रपणा नसेल तर धनाचं आणि मानाचं काय करायचं, आणि परोपकारी स्वभाव नसेल तर या संपत्तीचा काय उपयोग आहे या जीवनात. अशाच प्रकारचे अनेक श्लोक या ठिकाणी लावून ठेवलेत की ज्याच्यातून खूप असा डीपमध्ये अर्थ निघतो. आपण इथे मंदिरात आलो होतो, पावसच्या विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि स्वामी स्वरूपानंद यांचं हे मंदिर आहे. समाधीस्थळ आहे. असं एकदम छान असं मंदिर आहे. तुम्ही कोकणात जर आला तर या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता. म्हणजे एकदम भक्तिमय वातावरण आहे इथं. आतमध्ये ज्ञानेश्वर पठणसुद्धा चालू होतं, तुम्ही व्लॉगमध्ये बघितलंच असेल. तर आम्ही आता इथून निघालोय. पंढरीनाथाच्या आणि रुक्मिणी आई साहेबांची खूप शुभक अशा मूर्त्या आहेत इथं. आणि या ठिकाणी बाहेर आल्यावरच देसाई बंधू आंबेवाले यांचं फॅक्टरी आउटलेट आहे. आणि इथं शेतकऱ्यांनी आंबे आणि फणस आणलेत विकायला. एकदम असे भारी असे आंबे. तुम्ही मे महिन्यात जर का आलात तर तुम्हाला आंबे एकदम फ्रेश असे बघायला भेटतील. तुम्ही बघू शकता. आमचा या ठिकाणी मुद्दा चालू होता. हा जो माणूस आहे याच्याकडे सिमेंटची खाणी आहे, पण तरी पण आमच्यावर एक पैसा खर्च नाही करत. तो फॅक्टरी नाहीये, खर्च दुसऱ्या कोणावरच तरी करतो. तर तुला नाव माहिती का? हो, नाव पण माहिती आहे, पण नाव घेतलं तर आता ब्लॉग मध्ये विवाद तयार होईल. कारण तो ब्लॉग त्याच्या घरी गेला तर मग त्याला घरात नाही घ्यायचे. समाधान नाही. खर्च मी फक्त माझ्या मित्रांवर करतो. ह्या जाणीवर काहीच नाही केलं आतापर्यंत. करतो सगळा खर्च. चल मग, चल तिकडे चल. अरे खर्च सांगितलं रे, लुटायला नाही सांगितलं मला. खर्च आता खर्च पाहिजे ना आम्हाला. अरे हे गाडी आणायला गेले का बनवायला गेले गाडी. महाराष्ट्र शासन एकदम भारी अशी गाडी आलेली आहे. आपली नाही, ही आपली नाही, आपली जी वॅगनर आहे. जी वॅगन आहे. आपली गाडी आली का तुम्हाला दाखवतो. थांबा, गाडी येते आपली. ही पण नाही, ही नाही. हा, ही द जी वॅगनर, ही आपली गाडी आहे. अजून एक ना डिक्कीत गौर से देखिए, ही आपली गाडी. तर आम्ही इथं चाललोय बसरा स्टार वेसलच्या पॉइंटला, जिथं एक बोट आलटून आलेली आहे. बघणार आहे आम्ही. त्या पॉइंटला एक बोट अशीच पडलेली आहे, तिला बघण्यासाठी चाललोय आणि फोटो काढायचे आहेत.
हा जे करून त्यांना खूप आवड आहे फोटोची. नक्कीच. आणि फोटोसाठी आम्ही एवढे कष्ट घेतोय. या बडव्यांनी एसी लावली मागं, अशी थोडी हवा घामाने आंघोळ झाली आमची. थांबा गाईज जास्त दाखवतो. होल्ड ऑन गाईज. सरळ जाऊन दे इकडनं. रस्ता बघायचा आम्हाला. याच्या भावांनो आणि माझ्या मित्रांनो, याच्या बहिणींनो आणि माझ्या मैत्रिणींनो, गाईज 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 फायनल डेस्टिनेशन आलेलं आहे. जुनी झालेली बोट जी याला घरी घेऊन जायची आहे. बघा व्लॉगच्या शेवटी याला शेवटी घरी बोट नेता येते का नाही. हा बोट मध्ये बसून जाणार आहे का? हा बोट बरोबर इथं राहतो. सोलापूरला पाणी आहे का तुमच्या? आम्ही आणू इकडनं समुद्र वळवू. अरे ती बोट किती वर्षापासून तिथं माहिती का तुला? नाही माहिती. हा मग पण मला बोट मध्ये बसूनच जायचंय. तुम्ही ब्लॉगच्या शेवटी बघा. हे आधी कसं जाणार, आधी मुख होतं तेच बरं होतं का? आता काही बोलायला लागले म्हणते बोट घेऊन जायची घरी. काय करणार गाईस, हे काही घेऊन देत नाही. हँड फॅन घेऊन द्या म्हणलं दिला नाही. अरे तुझा हँड फॅन त्याला डायनोसॉर घ्यायचा राहिला तर त्याने तरी तर रडलं पाहिजे मग आडवं पडून. गाईज मला माहित नाही हँड फॅन घेऊन नाही दिला तर आपल्याला बोट घेऊन जायची. हा ते गाणं पण सौदेबाजी लागले. आपण बोट घेऊन जाणार की नाही बरं गाईज. चला ब्लॉगच्या शेवटी चला आता डायरेक्ट बोट बघू. गाडी गाडी पुढच्या वेळेस या गाडीत आपण फिरायला येऊ. त्यावेळेस बजेट कमी होतं त्याच्यामुळे वॅगनर, द जी वॅगनर. परत एकदा नेहमीप्रमाणे हे सगळे मला सोडून पुढे गेलेत. काय पुढे जाऊन करतात काय माहिती यांनाच. हां बोल आता. तर गाईस येवा कोकण आपलाच असा. आपण चाललो आता त्या तुटक्या फुटक्या बोटकडं. ऐतिहासिक बोट आहे तुटकी फुटकी काही नको बोलू. इमोशन्स आहे तिच्या पण. ओके ऐतिहासिक बोटकडं. गाईस सॉरी तुला काय म्हणलं, मी नवीन ब्लॉगर आहे. नवीन आहे आपले शब्दप्रयोग माझे थोडेसे चुकले तर समजून घ्या. वारकरी आहे. जय हरी वारकरी. जय हरी काय म्हणतात रे? बरोबर आहे जय हरीच बोलतात. जय हरी माऊली. जय हरी. कुठं आला तुम्ही? आम्ही आलो पंढरपूरवर. आपण प्रत्येक व्लॉग मध्ये तेच टाकतो राव. ह्यो पंढरपूरचा आहे माहिती आहे तुम्हाला पण मला पण माहिती आहे. बघा नेहमीप्रमाणे यांना काही काम धंदे नाही तरी पण पुढे गेले. असं सगळ्यांसोबत राहावं काही कळतच नाही यांना. काही कोकणचं वातावरण बघा कसलं भारी आहे. यावा कोकण आपलाच. काहीच काकूनला विसरायला पाहिजे होतं कोकण आपलाच असा का. नको काकुरी लई शिव्या दिल्या असत्या काही सोसल्या नसते आपल्याला त्या. मग नुसतं बी 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 पण आलं असते त्याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही गाईज. आता तुमची प्रतीक्षा थोड्याच वेळात खतम होणार आहे, संपणार आहे. आणि फायनली या माणसासोबत तुम्हाला पण बोर्ड बघायला भेटणार आहे. येऊ आणि गाईज बघा ती कुठे गाईज बोर्ड बघा. गाईज लोक चढलेत बोटीवर. अरे चलू नाही ती बोट त्यांना सांगा कोणीतरी. गाईज बोर्ड बघा. पडशील त्यात. ए बाबू गेलो तुम्ही. गाईज काय मला नाही माहिती. विहीर आहे विहीर. त्याच्या पाण्याची बावडी. आपकी दुआओं का सारा सर सर हे. मी यात बसून जाणार आहे. आणि हे समोर आहे गाईज. आता मी यात बसून जाणार आहे. बघा तीच बोट. ती फायनली पोहोचलंय. फायनली पोहोचलंय. अरे माणसा इकडं बघ इकडं बघ. एकच बोट आहे ती. एकच बोट आहे ती. इकडं पण आहे तिकडं पण आहे. चला पूर्ण पुढे जा. फेरी पण नाही त्याला. एस वाल्या बोटला काय म्हणते तरी ते नाही माहिती मला नाव. आता बघायला लागेल ते. बघू शकता काय एवढी मोठी बोट आहे. लोखंड घातलंय. नाद नाही करायचं कोणी. पोरं जरा जास्तच उड्या मारतायत आणि ह्या पोराला काय हे काय आवरल्या जात नाहीत. काय बोलायचंय तुला? हे पोरं तुझ्या सोबतच आलीत का?
हे पोरग माझ्यासोबत आहे. आणि हे दोघं हे पोरगी सॉरी सॉरी करेक्शन आहे. ओके. गर्लफ्रेंड आहे. हा कोण व्यक्ती आहे आपल्यासोबत? हा माझा जुना रूममेट आहे. हा मुकाचा आहे. अच्छा. बोलता येत नाही. ह्याला मुका घेऊन दाखव. मुका घेऊन दाखव. ह्याला कोणती पोरगी भेटली नाही? हा मुका घेऊन दाखवतो. मुका घ्यायला हिचा तू व्लॉग मध्ये टाकणार आहे स्वतःच्या बायकोला. चिंतन, आपला क्रिकेटचा नेक्स्ट ब्लॉग कधी येणार आहे? क्रिकेट सध्या बंद आहे. का बंद आहे? कारण का आपण गावाला आलेलो आहे. ओ तू रे अंक्या, कशासाठी? तुला काही क्रिकेट खेळायची इच्छा? लय इच्छा आहे. आपला माणूस गावाला फिरते असं होय. स्पीकर व कसले लावलेत? अरे कुस्ती दिसती. अरे ते हे असलं चिंतन नाटक बिटक असणार इथं, ते नसतं का कोकणचं? गाईज आज जाण्यासाठी आपल्याला कॅश लागत होती. कॅश नव्हती. कॅश मिळाली. जाऊया आतमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नाही तर आपण डायरेक्ट नंतर भेटू. आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे भाटे बीच. तर आम्ही आलेलो आहे भाटे बीचवर. अरे तर फोटोज काढू आणि मग इथनं रत्नदुर्ग फोर्ट आहे. रत्नदुर्ग फोर्टला जाणार आहे. द गेट वे ऑफ रत्नागिरी असं पण म्हणतात त्याला. तर काही आम्ही आलो होतो रत्नदुर्ग फोर्टला. रत्नदुर्ग फोर्ट काय का रे भाई? काय तर काही जे आरेवारे बीचवर आम्ही सिनेमॅटिक घेत आहे. हे आमचं टाइमलाच घेतोय आपल्या ब्लॉगसाठी. कॉपीराइट पडेल ना.
हे बघा याचा फोटो हा घेतोय. हे ओमक्या काहीच व्ह्यू बघा फक्त तुम्ही. काय बोलणार ब्लॉग मध्ये? अरे इकडून ये, हे दाखव. ते दाखव. नीट बस. अरे कसं बस अगं चिंते असं माझा फोटो काढ ना मागतो. गाडी सांग मला येते का? तर गाईज आज आमचं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही परत रूमला आलेलो आहे जेवायला. हे आयुष त्यांचं वेजवाल्यांचं जेवण आलेलं आहे. काय आयुष जेवायला आज? अरे सांग की काय काय? भेंडी, हां चवळी, डाळ, ताप, पापड आणि भात. यांचं जेवण आलंय. आमचं यायचं चिंतन आपल्याला काय आज नॉनव्हेज. आमचं नॉनव्हेज आलेलं आहे. चिकन काय काय जरा मेनू सांग. थांबा गाईस, मटन आहे का चिकन आहे बरं टेस्ट करून सांगा लागते. टेस्ट लागेल का? थांबा मटनच आहे असं. मटन आहे मटन. चला जेवतो मी आणि रात्रीचा व्हिडिओ यायचा फिरायचा. काय ते स्पेशल आहे. स्पेशल लय वाढवे पण काय ते अजून स्पेशल आलं नाही. इथं मध्ये येतं ते.